आज आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेता साळवे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या अध्यक्षतेखाली इथे बोलवली. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिल्यानंतर प्रथमच ही बैठक आहे. तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय जो ज्वलंत विषय पूर्ण शहरात चालू आहे तो पाणी प्रश्नाचा आहे. तर पाणी प्रश्न संदर्भात आम्ही शहरामधील अनेक सोशल वर्कर्स असतील, सामाजिक सेवक असतील, पक्षाचे लोक असतील, त्यांना विचारलं होतं त्यांचे काय काय समस्या आहे. त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली इथे बैठक झाली. लोकांनी आपापल्या समस्या सांगितल्या, ते त्या नोट केले. तसं मॅडमनी त्यांना इन्स्ट्रक्शन दिले. तर त्या संदर्भात लोकांच्या समस्यांचं निवारण हे आपण कसं करू शकतो यासाठी पण त्याच्यासाठी केलं. त्याच सोबत जे 2-3 मोठे विषय आहे त्यामध्ये MIDCच्या माध्यमातून जो हा अडचण वारंवार निर्माण होते ते शासन स्तरावर MIDC मध्ये आपली एवढी मोठी थकबाकी आहे. ते पैसे मध्यंतरी निवडणुकीच्या पहिले सत्ताधारी पक्षांनी असं घोषित केलं होतं की ही सर्व माफ करण्यात आली आहे, पण तसं काही झालेलं नाहीये. या बैठकीत आम्हाला असं माहीत पडलं आणि त्यामुळे वारंवार MIDC आपल्याला पाणी कमी देत असल्याने ही अडचण निर्माण होते. तर जरी आमची सत्ता नसली तरी आम्ही शासन स्तरावर मग सन्मान्य खासदार असतील, इकडचे पालकमंत्री असतील किंवा आमचे विरोधी पक्षाचे जे आहेत आमदार, ते येणाऱ्या अधिवेशन मध्ये या MIDCच्या संदर्भात, कारण की मूळ उल्हासनगरचा प्रश्न हा MIDCच्या पाठपुरावा कमी असल्याने होत आहे, म्हणून त्याकडे जास्त केंद्रित लक्ष आम्ही करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. सोबतच जो कोणार्क कंपनीला जो पाईप, दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की 2016ला 4 नंबर 5 नंबर विभागाला 52 MLD पाणी येत होतं. 52 MLD येत असताना 16-17ला जी पाण्याची संकट आली त्यामुळे सरकारच्या महाराष्ट्राभर जो धोरण होतं त्यामध्ये सर्व शहरात पाणी कमी कपात करण्यात आली. तर ते 52 MLD पाणी 38 MLD ला करण्यात आलं. पण आता 2016-17 नंतर आज 2026 आलंय, 38 MLDच पाणी 4 नंबर 5 नंबरला भेटत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या जास्त आहे आणि त्यानंतर एवढ्या वर्षात लोकसंख्या देखील वाढलेली आहे. तर हा 38 MLD पाणी का भेटत आहे हा प्रश्न आमच्या स्थानिक आमदारांना असेल, हा प्रश्न प्रशासनाला असेल, या प्रश्न आमचा सत्ताधारी पक्षाला असेल. तर यामुळे हे 38 MLDचा 52 MLDचा हा अन्याय हा महानगरपालिकाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून 4 नंबर 5 नंबरच्या लोकांनी का फेस करावा, यासाठी आम्ही आता शासन स्तरावर लढू, वेळेला रस्त्यावर उतरून लढू आणि सभागृहात पण लढू.